बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। 30 वर्षीय महिलेचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झालाय। अंधेरीतील हॉटेलमध्ये हा महिलेचा मृतदेह आढळलाय। मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आलाय। मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। सरकारने अशी माहिती आहे। 30 वर्षीय महिलेचा हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे। अंधेरीतील हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळलाय। तर मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नंतर स्पष्ट होणार आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमक्या काय गोष्टी समोर येतात यावरती तपास लागणार आहे। यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। अंधेरीतील हॉटेलमध्ये हा मृतदेह आढळलाय। धक्कादायक अशी ही माहिती आता समोर येते। 30 वर्षीय महिलेचा हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। मीनाक्षी, 30 वर्षीय महिलेचा हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे। काय सविस्तर माहिती याबाबतची? निश्चितच आपण पाहतोय की मुंबईतल्या अंधेरी पूर्व इथे असलेल्या शालिमार गेस्ट हाऊस या हॉटेलमध्ये एका 30 वर्षीय पूजा पगडे अशा या महिलेचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। जेव्हा ही घटना समोर आली त्यावेळी आपण पाहतोय की पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास केलेला आहे त्यामध्ये एक बाब समोर आलेली आहे की रविवारी पहाटे एक 50 ते 51 वर्षाचा व्यक्ती जो आहे त्याच्यासोबत ही महिला जी आहे ती हॉटेलमध्ये दाखल झालेली होती आणि प्राथमिक माहिती जी पोलिसांनी दिलेली आहे त्यामध्ये पहाटे 4:30च्या सुमारास तिला रक्ताची उलटी झाली आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली होती। संध्याकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केलं। मात्र अंधेरी पोलिसांनी अपघाताची नोंद केलेली आहे। एडीआर दाखल केला असून मात्र मृत्यू जर आपण पाहतोय की हा मृतदेह जो आहे तर त्या शवविच्छेदनासाठी जो आहे तो कूपर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे। मृत्यूचे नेमके कारण काय आहे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच त्याचा अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। पण तुर्तास आपण पाहतोय की पोलिसांनी संपूर्ण हॉटेलमधले जे कर्मचारी आहे किंवा मालक आहेत हॉटेलचे यांची संपूर्ण कसून चौकशी केलेली आहे किंवा त्या महिलेचा जो फोन आहे त्याच्यातला काही माहिती मिळते का, कॉल रेकॉर्ड तपासून काही माहिती मिळते का याचा देखील आता तपास जो आहे तो पोलीस करताना पाहायला मिळत आहे। नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।